राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी 6 मार्चला 2026-27 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांच्या निधनानंतर हा राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प होता. अजित पवार यांनी याआधी तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प मांडलाय. यावेळी सुद्धा तेच अर्थसंकल्प मांडणार होते, मात्र दुर्दैवानं त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी फडणवीस यांच्याकडे आली. या बजेटमध्ये राज्यातल्या लाडकी बहीण योजनेबाबत काही घोषणा केली जाते का? तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणा केली जाते का? याकडे सर्वांचं लक्ष होतं. या दोन्हीबाबत सरकारकडून घोषणा झालेली आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी आणखी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा झालीय. राज्यातल्या मेट्रो, बुलेट ट्रेन आणि रस्त्यांच्या जाळ्यांबाबतही बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्यात. राज्याच्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणकोणत्या मोठ्या घोषणा झाल्या, या बजेटमधून राज्याला काय मिळालंय, महाराष्ट्राचं संपूर्ण बजेट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. सुरुवातीला महाराष्ट्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या मोठ्या घोषणा झाल्यात ते पाहू. बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची सर्वात मोठी घोषणा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. याशिवाय नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ सुद्धा मिळणार आहे. यावेळी फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलंय. महाराष्ट्राचा कृषी जीडीपी 2047 पर्यंत 55 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय. ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीये त्यांच्यासाठी वसुधा ही मेसेज सेवा सुरू केली जाणार आहे. याद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील. याशिवाय ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योग योजना सुरू केली जाणार आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी दरवर्षी 1240 कोटी रुपयांच्या मुख्यमंत्री मत्स्यंपदा योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातल्या मच्छीमारांच्या मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्यमंत्री बळीराजा योजना 2027 मध्येही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं. या योजनेअंतर्गत 100% वीज बिल सवलत देण्यात येते. आता या बजेटमध्ये मेट्रो, बुलेट ट्रेन आणि रस्त्यांबाबत कोणकोणत्या मोठ्या घोषणा झाल्यात ते पाहू. मुंबई, नागपूर आणि पुण्यामध्ये मेट्रो मार्गाची लांबी 490 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. तसंच या शहरांमध्ये भूमिगत रस्त्यांचं जाळंही निर्माण केले जाणार आहे. सरकारच्या आराखड्यानुसार राज्यात 62-72 किलोमीटर लांबीचे एक्सप्रेसवे उभारले जाणार आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरच्या 3 स्टेशनचं काम 2027 पर्यंत पूर्ण केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ हे मेट्रोनी जोडलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. यासाठी 22,862 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे. याशिवाय वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान भूमिगत मेट्रो सुरू केली जाणार आहे. यासाठी 23,487 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पापासून वांद्रे टर्मिनल्सपर्यंत करण्याचं नियोजन आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावं कॉन्क्रीट रस्त्यांनी जोडणार असल्याची घोषणा केली. शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित अलाइनमेंटला मान्यता देण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. याशिवाय पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी या मार्गांचा समावेश आहे. वाळवण बंदराला समृद्धी महामार्गाशी जोडलं जाणार आहे. तसंच MMR रिजनमध्ये जलवाहतुकीचा जाळं वाढवलं जाणार आहे. सरकारकडून शिरूर संभाजीनगर दरम्यान ग्रीनफील्ड महामार्गाला मान्यता देण्यात आली आहे. हा सुमारे 192 किलोमीटर लांबीचा महामार्ग असेल. तसंच कल्याण ते लातूर दरम्यान ग्रीनफील्ड महामार्ग उभारण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आलाय. हा महामार्ग उभारल्यानंतर MMR आणि मराठवाड्यामधली कनेक्टिव्हिटी आणखी वेगवान होईल. याशिवाय अटल सेतू ते मुंबई पुणे उन्नत मार्ग 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं विजन सरकारकडून ठेवण्यात आलंय. तसंच अटल सेतूला नवी मुंबई विमानतळाशी जोडलं जाणार आहे. या बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठीही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात. देवेंद्र फडणवीस म्हणाले की 2047 पर्यंत राज्यातली शहरी लोकसंख्या 70% होणार आहे.
त्यामुळे वेगवेगळ्या शहरांच्या विकासासाठी 10 डेव्हलपमेंट अथॉरिटीज म्हणजेच विकास प्राधिकरणं बनवली जाणार आहेत. मुंबई 3.0 विकसित केली जाणार आहे. तसंच वाढवण बंदराजवळ 4थी मुंबई विकसित केली जाईल. मुंबईमध्ये नवीन झोपडपट्ट्या तयार होऊ नयेत यासाठी नवा आराखडा तयार करण्यात येईल. राज्याची नवी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म आणि लघु केंद्र स्थापन केले जातील. याद्वारे 50 लाख प्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जगात गेमिंग सेक्टरमध्ये अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसंच नागपूर जिल्ह्यातल्या रामटेकमध्ये 3री चित्रसृष्टी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारनं स्पेशल अथॉरिटीची स्थापना केली आहे. यामुळे भूसंपादन आणि प्रत्यक्ष कामाला वेग येईल. तसंच बारामतीमध्ये नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे विमान वाहतुकीला मोठी चालना मिळेल. आता बजेटमध्ये महिला, विद्यार्थी आणि तरुणांसाठी कोणकोणत्या घोषणा करण्यात आल्यात ते पाहू. महिलांसाठीची सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच ठेवली जाणार आहे. या योजनेसाठी भरीव तरतूद केली असल्याचं सरकारनं म्हटलंय. महिला बचत गटांच्या वस्तू उत्पादन आणि विक्रीसाठी 13 जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत 6 देशांची विद्यापीठं याच वर्षी सुरू होणार आहेत. याच धर्तीवर राज्यात 8 ते 10 एज्युकेशनल सिटीज विकसित केल्या जाणार आहेत. राज्यात मुख्यमंत्री विज्ञान वारी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इस्रो आणि नासासारख्या संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट म्हणजेच महिमा या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत परदेशी नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा, स्किल ट्रेनिंग आणि आर्थिक मार्गदर्शन मिळेल. मुख्यमंत्री उद्योजकता महाफंडामधून स्टार्टअप्सना थेट आर्थिक मदत दिली जाईल. मिशन लक्षवेध अंतर्गत ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस आणि टेबल टेनिस या 12 खेळांचे राज्यस्तरावर 8 हाय परफॉर्मन्स सेंटर सुरू आहेत. आता आणखी 4 केंद्र सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. बजेटमध्ये आरोग्य तसंच अन्य क्षेत्रांसाठी काय घोषणा करण्यात आल्यात ते पाहू. राज्यात कॅन्सर, डायबिटीज आणि हार्ट अटॅकसारख्या आजारांचं लवकर निदान करण्यासाठी दरवर्षी तपासणी मोहीम राबवली जाईल. यासाठी 4,500 कोटी रुपयांच्या प्रगती योजनेची घोषणा झाली आहे. याशिवाय अवयव ट्रान्सप्लांटच्या उपचारासाठी 22 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करण्याची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दरी गावी निसर्ग उपचार केंद्राची स्थापनेची घोषणा करण्यात आली आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतल्या 12 किल्ल्यांचा वारसा जतन करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोपवे प्रकल्प उभारण्याची घोषणा सरकारकडून झाली आहे. शिवाय अजित पवारांचा भव्य स्मारक उभारलं जाईल असंही फडणवीस यांनी जाहीर केलं. अजित पवार यांच्या नावे नागरी पुरस्कार दिला जाणार आहे. कोल्हापूर, सांगली या भागात सातत्याने पूर येतो. त्यामुळे पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीनं 2,240 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत कृष्णा आणि भीमा खोऱ्यातलं पुराचं पाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागात वळवण्यात येणार आहे. अशा प्रकारे राज्याच्या या बजेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. यातली शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा सर्वात महत्त्वाची आहे. तसंच लाडकी बहीण योजना चालू राहणार असल्याची ही घोषणा महत्त्वाची आहे. मात्र या योजनेसाठी किती रुपयांचा निधी बाजूला ठेवला जाईल हे फडणवीस यांनी सांगितलेलं नाही. तसंच लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून सुरू होणार हेही सांगितलेलं नाही. तसंच या बजेटमध्ये मेट्रो, रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात. राज्याच्या या बजेटबाबत तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.